धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली आहे। पाहुयात यावरच एक स्पेशल रिपोर्ट। धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार। कृषी विभागातील साहित्य खरेदीवर कोर्टाचे सवाल। डीबीटी योजना बंद करण्याची गरज का पडली? धनंजय मुंडेंच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत। एकीकडे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येवरून त्यांच्यावर आरोप होत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठीची डीबीटी योजना बंद करून कृषी साहित्य खरेदीचा निर्णय धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्याची शक्यता आहे। वकील शांतनू घाटे यांच्यामार्फत नागपूर खंडपीठासमोर या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। बाजारभावापेक्षा जास्त किमतीत कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। कृषी विभागात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। नेमके काय आहेत आरोप? कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान। 5 डिसेंबर 2016 ला डीबीटी योजना सुरू झाली। 2023 ला धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना डीबीटी योजना बंद करण्यात आली। धनंजय मुंडेंकडून कृषी साहित्य शासनाकडून खरेदी करून शेतकऱ्यांना वाटपाचा निर्णय देण्यात आला। राज्य शासनाचा 103.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। बाजार मूल्यापेक्षा शासनानं जास्त किमतीला कृषी साहित्य खरेदी केलं। जास्तची किंमत मोजून दर्जाहीन साहित्य खरेदी केल्याचा आरोप। 2023 ला राज्य सरकारनं कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का केला? खंडपीठाचा सवाल। नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला 2 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलंय। शासनाने इतक्या जास्त किमतीचं प्रोक्युअरमेंट करण्यासाठी का किंमत लावली? त्याच्यामुळे शासनाने त्याच्यात काय निर्णय घेतला, कशाच्या आधारे निर्णय घेतला, या सर्व गोष्टींचे डिटेल्स शासनाने 29 तारखेला जानेवारीच्या उत्तरासकट राज्य शासनाला मागितलेला आहे। या प्रकरणात काही धोरण बदलले असले तर राज्य सरकार उत्तर देईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात, सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल, सरकार त्याचं उत्तर देईल। त्यामुळे अगोदरच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे अडचणीत असलेले धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये देखील काही तथ्य जर आढळून आलं तर पुन्हा ते अडचणीमध्ये येऊ शकतात, हे मात्र नाकारता येत नाही। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।